माझी पाठ टेकलीच नाही. पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला. मला 10 ते 15 मिनटं वेळ द्यायलाच पाहिजे. बॉडी गरम व्हायला वेळ द्यायलाच हवा. आमची एकच मागणी आहे, सामन्याचा रिप्ले आम्हाला दाखवा. हरलो हे आम्ही मान्य करू, पण जनतेला सामन्याचा रिप्ले दाखवा. ही आर्त हाक होती शिवराज राक्षेची. आयुष्यभर मातीतच राहून कुस्तीसाठी सगळं काही पणाला लावण्याची तयारी असणारा हा राजगुरुनगरचा पैलवान शिवराज हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानाचा 2 वेळेचा विजेता आहे. पिळदार शरीर, धिप्पाड अंग आणि बघणाऱ्याला गार करतील असे भेदक डोळे. शिवराज मैदानात आला म्हणजे कुस्ती निकालातच सुटणार हे जणू फिक्स समीकरण. पण महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये शिवराजच्या नशिबात यंदा काही वेगळंच लिहिलं होतं. स्पर्धा सुरू झाली. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मॅचची फायनल पार पडली. दोघांच्यात तगडी फाईट पाहायला मिळाली. पहिली फेरी संपायला अवघे काही सेकंदच शिल्लक असताना पृथ्वीराज मोहोळनं शिवराजला आपडलं. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं. मात्र शिवराज, त्याचे प्रशिक्षक आणि प्रेक्षकांचा गोंधळच उडाला. शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते. शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली, पण पंचांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. परिणामी शिवराजने गोंधळ गाठला. मैदानात धक्काबुक्की पाहायला मिळाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता. पोलिसांना मैदानात यावं लागलं. त्यांनी शिवराजला मैदानात सोडून जाण्याची तंबी देखील दिली. यानंतर शिवराज राक्षे आणि स्टेजच्या खाली असणाऱ्या पंचांमध्ये उज्जत झाली. शिवराजने संतापून पंचांना लाथ देखील मारली आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलला गालबोट लागला. यानंतर तणाव इतका वाढला की पोलिसांनी उपस्थितांवर लाठीचार्ज सुद्धा केला. यात मल्ल होते, कुस्ती शौकीन होते, सामान्य प्रेक्षक होते. शिवराजला 3 वर्षासाठी परिषदेनं निलंबित केलं. पण यानंतर महाराष्ट्र केसरीच्या विजयापेक्षा शिवराज राक्षेच्या पराभवाची चर्चा जास्त सुरू झाली आहे. शिवराज हा मूळचा राजगुरुनगरमधील राक्षेवाडी या गावचा. वडील आणि आजोबा दोघेही कसलेले पैलवान, त्यामुळे मातीचा आणि मैदानाचा संबंध त्याचा तसा लहानपणीचाच. घरातूनच कुस्तीचे डाव शिकत शिवराज आपला खेळ मजबूत करत आला होता. वडील असे सर्वसामान्य शेतकरी, भाऊ देखील दुधाचा व्यवसाय करतो. दोघांचेही एकच स्वप्न, शिवराजनं कुस्तीच्या मैदानात चांगला खेळ दाखवावा. वडील आणि भाऊच्या पुण्याईनं शिवराजनं एकामागून एक मैदानात मारायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज इथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज कसलेला पैलवान झाला. डबल महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून त्यानं नवा रेकॉर्ड देखील रचला. यंदा त्याच्यासाठी संधी होती ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याची. ऑलिम्पिक खेळण्याचे देखील शिवराजचं स्वप्न होतं. पण फायनलला गालबोट लागलं. शिवराजच्या स्वप्नाचा चुराडा झालाच, पण 3 वर्षासाठी निलंबितही करण्यात आलं. शिवराज महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी सकाळपासून देवासमोर बसून प्रार्थना केली. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराजवर अन्याय झाला. असं सांगताना शिवराजचे आईचे डोळे देखील पाणावले होते. तर दुसऱ्या बाजूला शिवराजनं पंचांना लाथ मारली असे वारंवार सांगितले जाते. पण चांगल्या पैलवानावर अन्याय करून त्याला बदनाम करण्याचे कारण काय, असं संतप्त सवाल शिवराजच्या वडिलांनी देखील विचारला आहे. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या आणि 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या शिवराज राक्षेचं चुकलं काय? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.